हॅलो एव्हरीवन, मॅट रांगोळीपासून सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला चौरंगासन कसं बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मॅट रांगोळीसाठी जे साहित्य लागते त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता। सर्वात आधी आपण चौरंगाच्या साईजचा कॅनव्हास कट करून घेतला आहे। माझ्या चौरंगाची साईज 16 बाय 16 इंच आहे। अगदी त्याच मापाने कॅनव्हास कट केलेले आहे। साईडला लटकन लावण्यासाठी 2 सेंटीमीटर मार्जिन सोडले आहे। कॅनव्हासवरती सर्कल काढण्यासाठी सेंटर काढून घेतला। सर्कलच्या साईजनुसार त्यामध्ये स्वस्तिक काढले। तेथे तुम्ही तुमच्या आवडीची डिझाइन ही काढू शकता। त्यानंतर सर्कलच्या साईडला 2 किंवा 3 कलर्स फिल करण्यासाठी स्पेसनुसार तुम्ही बॉर्डर ॲड करू शकता। मी मार्जिन पासून 2 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर अशी बॉर्डर ॲड केली आहे। मॅट रांगोळीसाठी आखणी करून आपला हा कॅनव्हास रेडी आहे। समजण्यास सोपे पडावे म्हणून मी कॅनव्हासवरती साईज मेन्शन केली आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता। आता आपल्याला कॅनव्हासवरती आखणी झाल्यानंतर आपल्या आवडीचे वूलन कलर्स ग्लू गनच्या मदतीने चिटकवायचे आहेत। सर्वात आधी मी स्वस्तिकसाठी लाल कलर घेतला आहे। मी स्वस्तिक लाल कलरने केले आहे, त्यामुळे साईडला सर्कलसाठी पिवळा कलर वापरला आहे, त्यामुळे स्वस्तिक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। अशा प्रकारे मी साईडच्या बॉर्डर ही कंप्लीट करून घेतल्या आहेत। आता मी शेवटी 2 सेंटीमीटर मार्जिन सोडली होती, तिथे वूलनचे लटकन चौरंगाच्या सरफेस पर्यंत कट करून घेतले आहेत। हे लटकन चारही बाजूने अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सुंदर असा चौरंगासन तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।